नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालन्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीवरच काळानं घाला घातल्याची घटना उघडकीस आली आहे. गोंदेगाव शिवारात 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. जालना जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात आज रक्तरंजित घटना घडली. मच्छिंद्र दराडे वय 55 वर्ष, राहणार पानेगाव, तालुका अंबड असं मृत व्यक्तीचे नाव असून ते नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गोंदेगाव येथे आले होते. मात्र त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडानं भीषण हल्ला चढवला. हल्ला इतका क्रूर होता की मच्छिंद्र दराडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर जालना तालुका पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलाय. ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून करण्यात आली, जुना वाद होता की अन्य काही कारण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलंय. अंत्यविधीसाठी आलेल्या व्यक्तीचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने गोंदेगाव आणि पानेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवारामध्ये काही घटना घडली, काय घडलेलं? गोंदेगाव शिवारामध्ये एक मर्डरची घटना घडलेली आहे. मच्छिंद्र कुंडीबा दराडे वय 55 वर्ष, राहणार पानेगाव, तालुका अंबड हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेले होते आणि रात्रीच्या सुमारास ते तिथून त्यांच्या एका नातेवाईकाबरोबर गेलेत आणि त्यानंतर त्यांचं जे प्रेत आहे आज सकाळी आपल्याला मिळून आलेलं आहे. घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यांचा जो मुलगा जो आहे पवन मच्छिंद्र दराडे याच्या फिर्यादीवरून आपण फिर्याद घेण्याचं काम करत आहोत. त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे. कारण वगैरे कळलंय? नाही, सध्या तरी निश्चित कारण अजून कळून आलेलं नाहीये, परंतु जे संशयित आहेत मी सांगितलेले आहेत त्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निश्चित कारण काय आहे हे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्र राज्य पोलीस गेम स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर नांदेड परिक्षेत्राने आपल्या कौशल्याचा जबरदस्त ठसा उमटवलाय. विशेषतः बॉक्सिंग मध्ये दमदार कामगिरी करत या परिक्षेत्राने पुरुष गटात संपूर्ण महाराष्ट्रात 3रा क्रमांक पटकावून गौरव प्राप्त केलाय. या यशात जालना जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरली. मराठवाडा विभागाच्या या यशात जालना जिल्ह्यातील खेळाडूंनी 3 कांस्य पदके जिंकून परिक्षेत्राची मान उंचावली आहे. पदक विजेत्यांमध्ये प्रतीक्षा तारे कांस्य पदक, शिल्पा पांचगे कांस्य पदक, गोविंद बिराजदार कांस्य पदक तसेच सरला कदम, चित्रा चव्हाण आणि रोहित वाटाणे यांनी देखील बॉक्सिंग स्पर्धेत क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारून आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं. तर तायक्वांदो मध्ये सुवर्ण यश मिळालं असून बॉक्सिंग सोबतच तायक्वांदो स्पर्धेतही मराठवाड्याचा दबदबा पाहायला मिळाला. जालना पोलीस दलातील सरला कदम यांनी तायक्वांदो मध्ये सुवर्ण पदक पटकावत परिक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. कोच संतोष वाडेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं असून या सर्व खेळाडूंना छत्रपती संभाजीनगर नांदेड परिक्षेत्राचे बॉक्सिंग कोच संतोष वाडेकर यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आणि नियोजनामुळेच मराठवाडा विभागाला पुरुष बॉक्सिंग मध्ये राज्यस्तरावर 3रं स्थान मिळवणे शक्य झाले. मैदानी खेळात प्रशिक्षक अखिल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केलं. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या स्पर्धेत 400 मीटर अडथळा शर्यतीत जालना जिल्ह्याच्या खेळाडूंनी बाजी मारली. सोनाली पवार हिने नवे रेकॉर्ड प्रस्थापित केला. 400 मीटर अडथळा शर्यत सुवर्ण पदक, लांब उडी रौप्य पदक. जालना जिल्ह्याने या स्पर्धेत अशी चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवलाय. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी विजेता खेळाडू पोलिसांचं अभिनंदन केलंय. जालना जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी साहित्य विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारलाय. कंपन्यांकडून होणारी लिंकिंगची सक्ती आणि निकृष्ट दर्जाच्या मालाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी करत हा संप सुरू करण्यात आलाय. जालना जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेते व्यापाऱ्यांनी एकत्र येत बेमुदत संपाचा निर्णय घेतला. या संपामागे कंपन्यांकडून करण्यात येणारी लिंकिंगची सक्ती हा मुख्य मुद्दा असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच आवश्यक असलेल्या मालासोबत अनावश्यक किंवा कमी मागणी असलेला माल घेण्याची सक्ती कंपन्या करत असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केलाय. तसेच बाजारात येणाऱ्या काही कृषी साहित्यांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. निकृष्ट दर्जाच्या बियाणे, खते आणि कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिलाय. खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना
हा संप सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेवर उपलब्ध न झाल्यास पेरणीच्या कामांवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असा स्पष्ट इशारा कृषी साहित्य विक्रेते व्यापाऱ्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित कंपन्या यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या संपाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. लड्डा साहेब, काय सांगाल? जालना जिल्ह्यामध्ये सगळ्या कृषी निविष्ठा जे आहेत ते आजपासून बंद पाळण्यात आले. नेमकी काय कारण आहे मागचं? याच्यात मी अतुल लड्डा, महाराष्ट्र कृषी साहित्य उत्पादक विक्रेता असोसिएशन जालना, तसंच महाराष्ट्र कृषी विक्रेता मापदा जी आमची पुण्याची संस्था आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची संस्था आहे, व ॲग्रो इंडिया डीलर असोसिएशन जी दिल्लीमध्ये आहे, तर पूर्ण भारतामध्ये हे बंद पुकारलेलं आहे. याच्यात 8-10 मुद्दे असे भरपूर मुद्दे आहेत, पण 8 मुद्द्यावर आमचा आज हा बेमुदत बंद पुकारलेला आहे. याच्यात जो पहिला मुद्दा आहे तो खताबद्दल आहे. खत कंपन्या, आता आपल्याला माहितीच आहे की युरिया व DAP मध्ये सरकारतर्फे सबसिडी दिली जाते आणि त्याच दोन खतावर भरपूर शॉर्टेज क्रिएट केला गेला आहे. त्याच्यात कंपन्या याचा फायदा असा घेतात की जसं युरियाची एक ट्रक आम्हाला घ्यायची असेल, तर DAPची एक ट्रक घ्यायचं, त्याचं इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 7 लाखाचं होतो. त्या 7 लाखाच्या सोबत आम्हाला तब्बल 3 लाखाचा माल इतर निविष्ठा आम्हाला दिलं जातं. त्याला म्हणतात लिंकिंग हा शब्द वापरला गेला आहे. आणि तो आम्ही शेतकऱ्याला जेव्हा दाखवतो की बाबा याच्यासोबत हे आलंय, तर शेतकरी म्हणतात की हा माल तुम्ही तुमच्या शेतात घाला, आम्हाला कशावर आमच्यावर कशाला हे दडपण आणता. तर असं जे कंपन्यातर्फे व सरकारचा हा याच्यात धोरण आहे. आम्ही मागील 5 ते 10 वर्षापासून या गोष्टीवर भरपूर काही सरकार व कंपन्यांना सांगत आलो आहोत आणि आम्ही मागील 3 वर्षात सुद्धा याचा बंद ठेवला होता, पण याच्यावर काही तोडगा निघाला नाही. तसेच जो आम्ही कीटकनाशक कंपन्याकडून कीटकनाशक खरेदी करतो ते काही कारणास्तव, कारण तुम्ही माहीतच आहे की शेती हा जो प्रकार आहे हा पूर्ण नॅचरलवर डिपेंड आहे. नॅचरल कॅलॅमिटीज जे येतात, कधी पाणी पडत नाही, कधी पाणी जास्त पडतो, तर अशा वेळेस जे कृषी निविष्ठा आमच्याकडं शिल्लक राहतात व ते काही कालांतरानं एक्सपायर होतात, त्या एक्सपायर झालेल्या कीटकनाशक कंपनीनं परत घ्यायला पाहिजे. हा आमची परत एक त्याच्यात आम्ही प्रमुख अट आहे. कारण की कृषी निविष्ठा एक्सपायर झाल्यानंतर त्याचा विल्हेवाट लावायची आमच्याकडे काहीच योजना नाही आणि त्याला भरपूर काही निकष आहेत. त्या निकषीला आम्ही सामोरं जाऊ शकत नाही, कारण आमच्याकडे तितकी सुविधा नाही. हे सरकार पण आम्हाला ती सुविधा काही उपलब्ध करून देत नाही. तर कंपन्याने हे उरलेले एक्सपायर झालेले कीटकनाशक परत घ्यायला पाहिजे, अशी माझी दुसरी अट होती. बरं साहेब, लिंकिंगचा जो विषय आहे, एकीकडे सरकार म्हणतं की त्याची काही बळजबरी नाही किंवा कोणाला कंपल्सरी नाही, दुसरीकडे कंपनी तुम्हाला त्या खतासोबत ते लिंकिंग कंपल्सरी करते. म्हणजे सरकार दुटप्पी भूमिका घेते तुमच्यासोबत? 100% आहे साहेब. कारण जे काही अलोकेशन आहे हे सरकारतर्फेच केलं जातं. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळे भाग दिलेले आहेत. त्या भागेप्रमाणेच ते त्यांच्या गोडाऊन स्कीममध्ये, गोडाऊन डेपोमध्ये. आता हे एक आणखी तुम्हाला आश्चर्याची एक गोष्ट सांगायची मला राहिलेली आहे की हे जे बंधन आहेत फक्त विक्रेतावर आहेत. आता ज्या सोसायट्या आहेत, जसं MIDC, DMO आणि जे सोसायट्या आहेत, त्यांच्यावर हे बंधनं नाहीत. कारण त्यांना निख्ख DAP आणि युरिया मिळतो, त्यांना काही कृषी निविष्ठा लिंकिंग मध्ये देत नाही. हे लिंकिंग फक्त विक्रेत्याला आहेत, प्रायव्हेट. हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सामान्य व्यापारी वर्गाला ती निविष्ठा दिली. आता बघा, 7 लाखाचा 2 गाड्या येतात, त्याच्यात 3.5 लाखाचा कृषी निविष्ठाचं लिंकिंग घ्यायचं, त्या दुकानदाराने किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि तो माल किती दिवस, किती वर्ष ठेवायचा. दुसरीकडे शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागतं पुन्हा. ते तर 100% आहे. कारण आम्ही आज आता जसं माझं दुकान आहे, माझ्या आजोबांना लावलेलं आज 60 वर्ष जुनं दुकान आहे. आज शेतकरी बिलकुल असा घाळ झालेला आहे, तो घेतच नाही. आमची गोडाऊन पूर्ण पॅक आहे फक्त लिंकिंगच्या मालामध्ये. जालना शहरातील मंठा रोडवरील डीमार्टच्या बाजूला असलेल्या सर्वे क्रमांक 554 मधील 11 एकर पैकी 5 एकर शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जालना न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे.
न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधक भूमी अभिलेख उपाध्यक्ष यांच्यासह इतर 3 खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित अभयकुमार आबाड हे कृषी आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे आजोबा दिवंगत कत्रुलाल आबाड हे हिंदू अविभक्त कुटुंबाचे कर्ता होते. जालना येथील सर्वे क्रमांक 554 मधील 5 एकर जमिनीवरून आबाड कुटुंब आणि त्यांची बहीण सध्या डागा यांच्यात 1986 पासून दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. दिवाणी अपील 111/2020 हे तांत्रिक कारणास्तव एप्रिल 2022 मध्ये फेटाळलं गेल्यानंतर आरोपींनी या संधीचा गैरफायदा घेतला. संध्या डागा यांनी या जमिनीवर ताबा नसतानाही 20 ऑगस्ट 2021 रोजी आशिष छाजेड यांच्या नावाने एक बनावट जनरल पॉवर ऑफ अटर्नी तयार केले. या कटात तत्कालीन भूमी अभिलेख उपाधीक्षक रवींद्र मुथा आणि दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी वाडेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. मुथा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 6 मे 2022 रोजी कोणतीही नोटीस न देता आबाड कुटुंबाचं नाव काढून संध्या डागा यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर चढवलं. नाव नोंदणी होताच त्याच दिवशी दुय्यम निबंधक वाडेकर यांनी कायद्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून या जमिनीचे 4 वेगवेगळे विक्री करारनामे करून दिले. अंकित आबाड यांनी या प्रकरणी नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांकडे धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं पोलीस अहवाल आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता प्रॉपर्टी कार्डशी संबंधित मूळ सरकारी फाईलच रेकॉर्ड मधून गायब आहे, ज्यामुळे नोंदीमध्ये फेरफार झाल्याचा संशय बळावला आणि विक्री करारनाम्याबाबत जोडलेले लेआउट नकाशे आणि नगररचना विभागाकडील अधिकृत नकाशात मोठी तफावत आढळली. वाडेकर यांनी रद्द झालेले PR कार्ड जोडल्याला आढळून आले. न्यायाधीश RM देवर्षी यांनी नमूद केलं की हा केवळ दिवाणी वाद नसून बनावट कागदपत्र तयार करून सहकारी नोंदीमध्ये फेरफार करण्याचा फौजदारी गुन्हा आहे. यामध्ये सार्वजनिक सेवकांचा सहभाग असल्याने सखोल पोलीस तपासाची गरज व्यक्त करत न्यायालयानं कलम 156(3) नुसार कारवाईचे आदेश दिले. दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे मागवण्यात आले होते. त्यानुसार या प्रकरणाची सूक्ष्म चौकशी कदीम जालना ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्तिक जाधव यांनी करून सविस्तर अहवाल दिला. त्यावरूनच हे फसवणूक प्रकरण समोर आलंय. या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने ऍडव्होकेट दर्शित आबाड यांनी काम पाहिले. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ऍडव्होकेट आशिष जाधवर, जालना येथील ऍडव्होकेट PW कुलकर्णी यांचं मार्गदर्शन लाभलं. न्यायालयाच्या आदेशानुसार कदीम जालना पोलिसांनी संध्या राजेंद्र डागा, राजेंद्र सौभागमल डागा आणि आशिष अशोक छाजेड यांच्यासह जालन्याचे तत्कालीन भूमी अभिलेख उपाधीक्षक रवींद्र मुथा आणि जालन्याचे सेवानिवृत्त दुय्यम निबंधक बद्रीनाथ बी वाडेकर या 5 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 121B आणि 34 अन्वये गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळ हे करतात. महसूल आणि नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत ऍडव्होकेट दर्शित आबड यांनी MCN न्यूजला माहिती दिली आहे. यावेळी चेतन खंडेवाल यांची देखील उपस्थिती होती. हे बघा, सर्वप्रथम सर्व MCNच्या प्रेक्षकांना नमस्कार. मी ॲडव्होकेट दर्शित आबड. मागील 2023 मध्ये एक रजिस्ट्री झाली होती. ती रजिस्ट्रीला नाही का ती रजिस्ट्री बोगस रजिस्ट्री होती. त्याला चॅलेंज म्हणून आम्ही पोलीसमध्ये तक्रार केली. पोलिसांनी आमची तक्रार वगैरे काही ऐकली नाही. त्यांनी करून आम्ही नाही का माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये दाद मागितली आणि 156(3) CRPC प्रमाणे आम्ही अर्ज तिथं दाखल केला आणि त्या अर्जामध्ये आम्ही मान्य न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आणून दिलेले की कशा प्रकारे रद्द झालेले PR कार्डच्या आधारे रजिस्ट्री करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे फॅब्रिकेट डॉक्युमेंट दाखल करून त्याचं ॲन्युअल लेआउट तयार करून त्याच्या आधारे रजिस्ट्री करण्यात आलेले, जे की मान्य न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदर प्रकरणात 156(3) प्रमाणे आमचा अर्ज मंजूर केला आणि त्या प्रकरणामध्ये कदीम जालना पोलीस स्टेशन यांना गुन्हा नोंद करण्याची आदेश दिले. त्याप्रमाणे कदीम जालना पोलीस स्टेशनाने CR गुन्हा क्रमांक 170/26 मध्ये कलम 120, 420, 467, 468, 120B, 34B प्रमाणे गुन्हा नोंद केलेले आहे आणि सह रजिस्ट्रार वाडेकर साहेब आणि मुत्ता साहेब TLR भूमी अभिलेख यांच्यासह इतर 5 आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट दर्शित आबड. जालना जिल्ह्यात उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 42.10°C पर्यंत पोहोचलाय. तीव्र उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्त्यावर दुपारच्या वेळेत शुकशुकाट पाहायला मिळतोय. जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट जाणवतीये. विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडणं नागरिक टाळत असून अत्यावश्यक कामांशिवाय रस्त्यांवर वर्दळ कमी झालेली दिसून येते. दरम्यान हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलाय. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर
नागरिकांनी काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावं, उन्हात बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण घ्यावे असं आवाहन प्रशासनानं केलंय. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे थंड पेयांना मागणी वाढली आहे. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक नैसर्गिक थंड पेयांकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः मोसंबीच्या रसाला मोठी मागणी वाढली असून गेल्या 2 दिवसात त्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील ज्यूस सेंटरवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय. एकूणच वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणे गरजेचं आहे. आणि हे बातमीपत्र येत्याच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्य